नमस्कार मित्रांनो, सोशल वर्क इंडिया ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला हवामान विभागाची सर्व माहिती आपल्या ह्या चॅनलद्वारे मिळून जाईल. तर शेतकरी बांधवांनो, आपण मागील काही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की जे चक्रीवादळ बंगालच्या उपमहासागरात आणि मालदीवच्या सागरी भागांमध्ये तयार झालेलं होतं, तर ते चक्रीवादळ पुन्हा सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळत आले आणि त्याचा जो सर्कल तयार झालेला आहे तो अरबी समुद्राच्या दिशेने आपल्याला येताना पाहायला मिळत आहे. परंतु त्याचा काही परिणाम महाराष्ट्र राज्यावर आणि महाराष्ट्र राज्यालगतील तामिळनाडू असेल, केरळ असेल, तेलंगणा असेल या भागाला सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपण बघू शकता, महाराष्ट्र राज्यातील काही प्रमुख भागांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात होऊ शकते असा हवामान विभागाचा अंदाज आहे. परंतु आपण बघू शकता की सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, बीड हा जो काही भाग आहे त्या भागांमध्ये, कोल्हापूरलगतील काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर सातारा, पुणे, सोलापूर, लातूर, बार्शी, बीड आणि अहिल्यानगर ह्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी पावसाच्या पडू शकतात. तर मित्रांनो, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक आणि वाशिमचा जो काही भाग आहे तर त्या भागालगतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलकी सरी पडू शकतात. तर काही ठिकाणी वादळी वारं अशा स्वरूपाचा अंदाज जो आहे तो आपण नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, वाशिम या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, मालेगाव असेल, नंदुरबार असेल, शेगाव असेल, अमरावती, हिंगणघाट असेल, तर ह्या भागामध्ये सुद्धा ढगांचं वातावरण तयार झालेलं आहे. त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह रिमझिम स्वरूपाचा हलकासा पाऊस होऊ शकतो. तर चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा वातावरणात बदल झालेला आहे. नागपूरच्या भागामध्ये सुद्धा वातावरणात बदल झालेला आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा वादळी वाऱ्यासह रिमझिम स्वरूपाच्या का होईना पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. तर चंद्रपूर, कुर्ची आणि गोंदियाच्या भागामध्ये सुद्धा वातावरणात बदल झालेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटा हा होऊ शकतो आणि वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी रिमझिम, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. तर मित्रांनो, आपण बघू शकता की अंदमान निकोबारच्या सागरी क्षेत्रांमध्ये सुद्धा हा सर्कल तयार झालेला आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा पावसाचं वातावरण तयार होत आहे. तर इकडे अरबी समुद्रालगतील जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं आणि बंगालच्या उपमहासागरात जे चक्रीवादळाचं सर्कल तयार आहे ते दोन्हीही समुद्रांमध्ये घोंघावत आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला त्याचा जो प्रवास आहे तो कोणत्या दिशेने राहणार आहे त्याच्यावर आपली नजर आहे आणि त्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळेल आणि आपल्या भागामध्ये आम्ही दिलेल्या माहितीनुसार हवामानात जो बदल झालेला आहे तोही कमेंट बॉक्समध्ये शेअर करा, जेणेकरून आम्हाला आपल्या भागापर्यंत व्हिडिओ पोचला अशी माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.